डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचे रुग्णालयातून डिस्चार्ज. डॉक्टरांचा सत्कार करून मानले आभार. परमशेट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून आज डॉक्टर महेश कुमार कांबळे यांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. उपचार काळात दिलेल्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेबद्दल त्यांनी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विनोद परमशेट्टी तसेच दयानंद नाईक यांचा सत्कार करून मनापासून आभार व्यक्त केला. डॉक्टर कांबळे यांनी सांगितले की डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी योग्य उपचार व मानसिक आधार दिल्यामुळे ते लवकर बरे होऊ शकले. यामुळे त्यांनी संपूर्ण हॉस्पिटल प्रशासनाचे कौतुक केले. या प्रसंगी उपस्थितांनी डॉक्टर कांबळे यांच्या उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णांप्रती समर्पित सेवा व तत्परतेमुळे परमशेट्टी हॉस्पिटलने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गेल्या मंगळवारी अचानक माझी प्रकृती बिघडलेली होती. याचं कारण असं की शुगर 500च्या आसपास होती, शुगर वाढलेली होती. त्यामुळं आदरणीय मिरजेतील आपले अतिशय तज्ज्ञ असे डॉक्टर विनोद परमशेट्टी सरांच्याकडं शुगरचा रिपोर्ट दाखवल्यानंतर सरांनी ॲडमिट व्हायला सांगितलं. शुगर जास्त असल्यामुळं धोके निर्माण होतात असं सांगितल्यानंतर मी गेल्या मंगळवारी आदरणीय परमशेट्टी सरांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो होतो. आणि त्याच वेळेला सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि सरांचा संपूर्ण स्टाफ, सरांचे सर्व असिस्टंट डॉक्टर असतील, आमचे शेख सर असतील, सर्वांनी अतिशय घरातल्या व्यक्तीसारखं माझी ट्रीटमेंट केली. मला व्यवस्थित शुगर माझी लेवलला आणली. त्यामध्येच मला एक छोटीशी चरबीची गाठ उठलेली होती. त्यासाठीसुद्धा परमशेट्टी सरांनी आपले जुनं लोकर हॉस्पिटल जिथं होतं तिथं विजय हॉस्पिटल म्हणून डॉक्टर विशाल पाटील सरांनी सुरू केलेलं आहे. त्या विशाल पाटील सरांनीसुद्धा ती सर्जरी इतक्या चांगल्या पद्धतीने केली आणि आज 4था दिवस आहे, जखमसुद्धा भरून आली. त्यामुळं मी आदरणीय परमशेट्टी सरांचा, डॉक्टर विशाल पाटील सरांचा, शेख सरांचा आणि दयानंद नाईक सरांचा अशा आणि त्यांच्या सर्व स्टाफचा, परमशेट्टी हॉस्पिटलमधील सर्व नर्सेस स्टाफ असेल, ब्रदर्स असतील आणि इतर सर्व स्टाफचा मी पूर्णतः आभारी आहे. आणि तुमच्या सर्वांच्यामुळं आणि माझ्या हितचिंतकांच्या मित्रपरिवाराच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज बरा झालो आहे आणि मी आज घरी जातो.